नमस्कार विद्यार्थी मित्र हो. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि घरातच आहात ना? घरीच हो. राहा, सुरक्षित राहा. आपली शाळा बंद असली तरी शिक्षण मात्र चालू आहे आणि तुम्ही सगळेजण छान अभ्यास करत आहात. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने सन्माननीय शिक्षणाधिकारी साहेब यांच्या प्रेरणेने सपोर्ट टू स्टेट या उपक्रमांतर्गत आपण सगळेजण रोजच आता भेटतोय आणि अभ्यासही करतोय. काल तुम्ही इतिहासाच्या 3ऱ्या धड्याचा अभ्यास केलात. इतिहासाचा आपला 3रा धडा म्हणजे धार्मिक समन्वय. या धड्याचा पूर्वार्ध तुम्ही काल पाहिलात आणि त्या धड्यातील पूर्वार्धामध्ये आपण भक्ती चळवळीची माहिती घेतली. या भक्ती चळवळीनंतरही काही धार्मिक समन्वय साधणाऱ्या संतांचा आपण विचार करणार आहोत. म्हणजे या पाठाचा उत्तरार्ध आपण आता बघणार आहोत. पण या उत्तरार्धाचा विचार करण्यापूर्वी मागच्या पाठाची आपण थोडीशी उजळणी करणार आहोत. आणि ही उजळणी करण्यासाठी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. चालेल ना? तर माझा पहिला प्रश्न असा आहे, या भक्ती चळवळीचा उगम कोठे झाला? कोण सांगेल का? दक्षिण भारतात. शाबाश, अगदी बरोबर. दक्षिण भारतात भक्ती चळवळीचा उगम झाला आणि त्या भक्ती चळवळीमध्ये अनेक संतांनी धार्मिक समन्वयासाठी खूप मोलाची अशी कामगिरी केली आहे. कोणकोणत्या संतांनी या भक्ती चळवळीत हातभार लावलाय? त्यांची काही नावं तुम्हाला सांगता येतील का? अशा काही संतांची नावं तुम्हाला सांगता येतील का? कोण सांगते? वसीम? हॅलो. भाई मीराबाई. हा, संत मीराबाई. आणखी? संत कबीर. व्हेरी गुड. संत गुरु कबीर. नानक. अगदी बरोबर. तर अशा अनेक संतांनी भक्ती चळवळीला हातभार लावलेला आहे आणि भक्ती चळवळीतून लोकांना उपदेश केला आहे. तर कालच्या भागात जर आपण बघितलं तर भारतातील सर्वच भागातून, म्हणजे दक्षिणेकडील संत रामानुजाचार्य, उत्तरेला संत रामानंद, संत कबीर, तर भारताच्या पूर्व भागातील बंगाल या ठिकाणी संत महाप्रभू चैतन्य आणि त्यांच्याच प्रभावाने प्रेरित झालेले संत शंकरदेव हे आसाममध्ये, तर भारताच्या पश्चिमेकडील गुजरात आणि राजस्थान या भागातून सुद्धा, गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता, ज्यांना आपण गुजराती भाषेचे आद्य कवी म्हणतो, त्यांनी या भक्ती चळवळीत मोलाचे कार्य केलेले आहे आणि लोकांना उपदेश केला आहे. तसंच संत मीराबाई ह्या मेवाडच्या राजघराण्यातील असून सुद्धा सगळी सुख सोडून त्यांनी श्रीकृष्णाच्या भक्तीत त्या तल्लीन झाल्या. श्रीकृष्णाची पदं त्यांनी रचली आहेत. अशा या राजघराण्यातील स्त्री संत संत मीराबाई, शिवाय संत रोहिदास, संत सेना, संत सूरदास अशा अनेकांनी भक्ती चळवळीमध्ये महत्वाचं कार्य केलेलं आहे, हे आपण कालच्या पाठात बघितलं. याशिवाय उत्तरेकडील संत संत तुलसीदास, ज्यांनी बघा आपण मागच्या भागात बघितलं की तेव्हा बरंचसं धर्माचं ज्ञान हे संस्कृत भाषेत होतं आणि अशा या संस्कृत भाषेची माहिती किंवा संस्कृत भाषा ही सर्वसामान्यांना येत नव्हती. म्हणून या सर्व संतांनी संस्कृत भाषेला फाटा देऊन किंवा संस्कृत भाषेचा वापर न करता लोकांची जी, सर्वसामान्य लोकांची जी भाषा होती ना, तिचा वापर केला आणि ही सर्वसामान्य लोकांची भाषा ही सगळ्यांनाच समजत होती. आणि म्हणून धर्माचं ज्ञान देण्यासाठी जसं ज्ञानेश्वरांनी जी भगवद्गीता आपण बघतो, ती भगवद्गीता संस्कृतमध्ये होती, पण ज्ञानेश्वरांनी लोकांना समजावी याकरिता ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संत
ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला ही भगवद्गीता ही मराठीतून सांगितली आणि त्याचा लोकांना खूपच उपयोग झालेला आहे किंवा लोकांनी त्याप्रमाणे त्यावेळेस जी कर्मकांड सनातनी लोकांची जी धर्माविषयीची जी मतं होती त्याच्यामध्ये कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान याला विशेष महत्त्व होतं. पण नंतरच्या काळात म्हणजे मध्ययुगीन काळात आपण बघितलं तर अशा प्रकारे ह्या संतांनी मोठं कार्य केलेलं आहे. जसं संत तुलसीदास, उत्तरेकडचे संत तुलसीदास यांनी रामायणाचं अतिशय सुंदर असं हिंदीमध्ये सुंदर आविष्कार करून दाखवला आहे आणि त्यामुळे रामायण सुद्धा लोकांना आपल्या भाषेतून कळलं. तर आज आपण यामध्ये पुढचे जे काही 3 पंथ आहेत, जसा भक्ती चळवळीतला भक्ती संप्रदाय झाला तसं 3 पंथ आणखीन त्यांची माहिती घेणार आहोत. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण बघणार आहोत चक्रधर स्वामींनी प्रवर्तित केलेला महानुभाव पंथ. मध्ययुगीन साहित्य हे कोणत्या ना कोणत्या तरी पंथ विचारातूनच निर्माण झालेलं आहे. भक्ती आणि संप्रदाय यांच्यावरील निष्ठा हे त्या साहित्याचं वैशिष्ट्य होतं. त्यात महानुभाव पंथ हा कृष्ण भक्तीचा उपदेश करतो आणि या महानुभाव पंथाचे संस्थापक किंवा प्रवर्तक म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. तुम्हाला दिसतंय का तुमच्या स्क्रीनवरती? या ठिकाणी आपण चक्रधर स्वामींचं बघतोय. बघा, त्यांनी एक छान सांगितलंय की भगवान मूर्तियों में नहीं है, आपकी अनुभूति आपका ईश्वर है, अच्छा चरित्र आपका मंदिर है. तर मराठी साहित्याच्या इतिहासात या चक्रधर स्वामींना फार महत्वाचं स्थान आहे. त्यांनी वैदिक परंपरेला नाकारलं आणि स्त्री शूद्रांसह जो त्या काळामध्ये लोकांना, या स्त्रियांना आणि शूद्रांना धर्माचं ज्ञान घेण्याचा अधिकार नव्हता, शिक्षणाचा अधिकार नव्हता, तर ह्या सर्वांना त्यांनी समान अधिकार देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले आद्य धर्मसुधारक होते. आता तुम्हाला एक सांगण्याची गोष्ट म्हणजे हे चक्रधर स्वामी गुजराती भाषिक होते. बघा, या ठिकाणी सांगितलं की त्यांचा जन्म जो झाला आहे तो गुजरात राज्यातील भडोच या ठिकाणी, आणि गुजराती भाषिक असून सुद्धा त्यांचं सगळं कार्य हे महाराष्ट्रात झालेलं आहे. म्हणजे त्यांची जन्मभूमी गुजरात असली तरी कर्मभूमी मात्र महाराष्ट्र आहे. आणि त्या काळात संस्कृत भाषेचा पगडा असताना त्यांनी मराठी भाषेला प्राधान्य दिलं आणि आपल्या मराठी भाषेचा त्यामुळे विकास झाला. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या आधी सुद्धा, आधीच्या काळात होऊन गेलेले हे चक्रधर स्वामी मराठी भाषेला त्यांनी मराठी भाषेला प्राधान्य दिल्यामुळे मराठी भाषेचा विकास होऊन मराठी भाषेत विपुल अशी ग्रंथ निर्मिती झाली. या चक्रधर स्वामींचे गुरु म्हणजे श्री गोविंद प्रभू यांचे जन्मस्थान विदर्भातील रिद्धिपूर या ठिकाणी आहे आणि म्हणून रिद्धिपूर या ठिकाणी हे ठिकाण हे या महानुभाव पंथाचे महत्वाचे स्थान मानले जाते. आणि या पंथाचा प्रसार जो झाला तो महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा या भागात झाला. बघा, या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राचा विदर्भ आणि मराठवाडा हा भाग दिसतोय. तर महानुभाव पंथ जो वाढला आणि त्याचा प्रसार जो झाला तो या 2 भागांमध्ये, महाराष्ट्राच्या 2 भागांमध्ये झाला. आणि आजही लोक त्या ठिकाणी चक्रधर स्वामींची जयंती साजरी करतात. तर या चक्रधर स्वामींनी सुद्धा सर्वांना समानतेने वागवा, भूतदया जी आपण आधी बघितली आहेत की 4 महत्वाची मूल्य भक्ती चळवळीतून सांगितली गेली, ती म्हणजे माणुसकी, ईश्वर प्रेम, भूतदया आणि करुणा. करुणा म्हणजे सुद्धा दया. जे रंजले गांजले आहेत त्यांच्यावर दया करा, त्यांना मदत करा. संत तुकारामांनीही आपल्याला हे सांगितलेलं आहे की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. तर अशा प्रकारे ह्या चक्रधर स्वामींनी, म्हणजे त्यांच्याही आधी, संत तुकारामांच्याही आधी, संत ज्ञानेश्वरांच्याही आधी हे आद्य सुधारक आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेले आहेत चक्रधर स्वामी. चक्रधर स्वामींचे अनेक अनुयायी होते.
त्यापैकी एक अनुयायी म्हणजे माईम भट. या माईम भटांनी चक्रधर स्वामींची च्या लीळा सांगणारं किंवा लीळांचं वर्णन करणारं जो ग्रंथ लिहिला आहे तो म्हणजे लीळा चरित्र. हा मराठीतील आद्य ग्रंथ मानला जातो. सर्वात आधी जो ग्रंथ मराठीमध्ये आला तो म्हणजे माईम भट यांनी संपादित केलेले चक्रधर स्वामींचे लीळा चरित्र. तसंच चक्रधर स्वामींचे आणखीही काही अनुयायी की ज्यांनीही अशी ग्रंथ निर्मिती केलेली आहे. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो, बघा त्यांनी सर्व जाती जमातीचे स्त्री पुरुष त्यांच्या पंथामध्ये, महानुभव पंथामध्ये त्यांचा समावेश होता सगळ्यांचा. अशाच एका आद्य मराठी कवयित्री ज्यांना ओळखलं जातं त्या म्हणजे महदंबा ह्या चक्रधर स्वामींच्या शिष्या होत्या. आणि त्यांनी सुद्धा एक रचना केलेली आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे धवळे. त्याचबरोबर सूत्रपाठ, सिद्धांतपाठ हे लिहिणारे केशोबास. या केशोबासांच्या बाबतीत पण एक गोष्ट मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. तसंच दामोदर पंडितांनी लिहिलेलं वच्छाहरण, तर भास्कर बुवा बोरीकर यांनी लिहिलेला शिशुपालवध आणि चक्रधर स्वामींचे आणखी एक अनुयायी म्हणजे नरेंद्र स्वामी त्यांनी लिहिलेले रुक्मिणी स्वयंवर, अशी ही महानुभाव पंथातील ग्रंथसंपदा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्यातही मराठी भाषेचाच वापर करण्यात आलेला आहे आणि हे सगळं विपुल असं साहित्य ग्रंथसंपदा ही मराठीमध्ये आहे. आणि म्हणजे अगदी 12व्या-13व्या शतकापासून आपण बघतो की मराठीचं किती महत्व आपल्याला या ठिकाणी दिसतंय. तर केशोबास यांनी एक वेळेस काय केलं होतं की ग्रंथात लिहिण्यासाठी त्यांनी काही जे श्लोक होते किंवा काही सूत्र जी होती ती त्यांनी संस्कृतमध्ये लिहिली तेव्हा, आणि संस्कृतमध्ये लिहिल्यानंतर त्यांनी ते नागदेव जे होते चक्रधर स्वामींचे आणखी एक शिष्य नागदेव त्यांना ते दाखवलं. त्यावेळेस त्यांनी त्यांना कडक शब्दात समज दिली की संस्कृतमध्ये काही लिहायचं नाही, तुमचं संस्कृत मला समजत नाही, तर जे काही आपल्याला लोकांना दाखवायचं आहे, द्यायचं आहे ते आपल्याला फक्त मराठी भाषेतच शिकवायचं आहे. तर असं या ठिकाणी मराठी भाषेचं चे आद्य समाज सुधारक म्हणून आपण चक्रधर स्वामींकडे बघतो. आणि त्यांनी जी शिकवण दिलेली आहे ती अशीच आहे की ईश्वर एक आहे, सर्वांशी प्रेमाने वागा, प्राण्यांवर दया करा आणि जातीभेद, धर्मभेद, स्त्री पुरुष भेद अशा प्रकारच्या ज्या भेदभावाच्या कल्पना या आपल्याकडे भारतीय समाजात किंवा भारतीय संस्कृतीत होत्या त्या नष्ट करण्यासाठी किंवा त्या अनिष्ट रूढींचं निर्मूलन करण्यासाठी या चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी भ्रमंती केली आणि लोकांना उपदेश केला. तर या ठिकाणी चक्रधर स्वामींची चे काही शिष्यांची नावं मी तुम्हाला सांगितली. तुम्हाला सांगता येतील का आता त्यांची नावं बाळांनो? बघा या ठिकाणी मी तुम्हाला चक्रधर स्वामींच्या काही शिष्यांची नावं, जसं माईम भट, त्यांच्या आद्य मराठी कवयित्री म्हणून ओळखतो आपण ज्यांना, त्या शिष्या त्यांच्या त्या म्हणजे महदंबा, तसेच केशोबास, भास्कर बुवा बोरीकर, स्वामी नरेंद्र, हे सगळे त्यांचे शिष्य होते. त्यांची शिष्यांची खूप मोठी यादी आहे, पण आपल्याला सगळ्याच शिष्यांची यादी आपण इथे घेऊ शकणार नाही. तर हे जे महत्वाचे शिष्य आपण बघितले त्यांनी निर्माण केलेली ग्रंथसंपदा ही आपल्याला लक्षात ठेवायची आहे. यानंतर आपण बघूया शीख धर्म. शीख धर्माचं चे संस्थापक म्हणजे गुरु नानक. आपण सगळेजण गुरु नानक जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतो. बघा, धार्मिक समन्वय बघताना आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की आपण कोणत्याही एका धर्माला न मानता आपल्याकडे सर्व धर्म समभाव हा विचार इथे रुजवण्यात आलेला आहे.
किंवा आपल्या संविधानाने सर्वधर्म समभाव हे मूल्य स्वीकारलेलं आहे. आणि अनादी कालापासून आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहत आहेत, वेगवेगळ्या भाषा आपण बोलतो. आणि असं असलं तरी सुद्धा या सगळ्यांमध्ये एकोपा दिसून येतो. आणि ह्या एकोप्याचं कारण म्हणजे या सर्व संतांनी जो धार्मिक समन्वय साधला आहे तो आहे. वेगवेगळ्या भक्ती चळवळींमधून, भक्ती संप्रदायांमधून हा धार्मिक समन्वय साधला गेला आहे. बघा, या ठिकाणी गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक होते आणि शीख धर्माचे पहिले गुरु गुरु नानक. तर ह्यांचा जन्म हा आताचं जे पाकिस्तानातील लाहोर हे ठिकाण आहे त्या लाहोर जवळील तळवंडी या गावात 15 एप्रिल 1469 या दिवशी झाला. तेही धार्मिक वृत्तीचे होते. त्यांचा जन्म हिंदू कुटुंबात झाला होता. पण धार्मिक वृत्तीचे असून सुद्धा जेव्हा त्यांची मुंज करण्याची वेळ होती किंवा मौजी बंधन म्हणतात त्याला, त्यावेळेस त्यांनी जानवे वापरण्यास साफ नकार दिला. म्हणजे त्या काळापासूनच त्यांनी आपण बघतो की त्या काळापासूनच सुधारणेचा विचार हा त्यांच्या मनात रुजला होता. आणि शीख धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी ते जगभर फिरले. फक्त भारतातच नव्हे तर जगात त्यांनी यात्रा केल्या. जसं त्यांनी हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या तशाच त्यांनी मुस्लिम धर्माच्या तीर्थक्षेत्रांना सुद्धा भेटी दिल्या. म्हणजे जसं काशी या ठिकाणी त्यांनी ते गेले तसेच ते मक्केलाही गेले होते. आणि जगभरात जिथे जिथे इस्लाम राष्ट्र आहेत, हिंदू राष्ट्र आहेत, त्या ठिकाणी त्यांनी यात्रा केलेल्या आहेत. आणि या यात्रा केल्यानंतर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की भक्तिभावना ही सगळीकडे सारखीच आहे. आणि मग ही भक्तिभावना जर सगळीकडे सारखी आहे, सगळ्या माणसांच्या मनात असलेली भक्तिभावना किंवा ईश्वराबद्दलचं प्रेम हे जर सारखंच आहे, तर मग लोक आपापसात का भांडतात किंवा प्रत्येक जण आपल्या धर्माचा फक्त विचार करतो, असं का होतंय हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यांनी बघितलं की सगळीकडे भक्तिभावना तर सारखीच आहे. आणि म्हणून मग त्यांनी लोकांना एक उपदेश केला की सर्व मानव सारखे आहेत, कोणी हिंदू नाही आणि कोणी मुसलमान नाही, आपण सगळे मानव आहोत. तर मानवतावादावर त्यांची दृढ श्रद्धा होती. आणि म्हणून ते म्हणत असत की ना कोई हिंदू है ना मुसलमान है, सभी मनुष्य सभी समान है, सगळे एकसारखे आहेत. मग आपण आधीच्या भक्ती चळवळीत पण जर बघितलं तर सगळ्यांनी ह्या एकतेचाच संदेश आपल्याला दिलेला आहे, एकतेचा आणि समतेचा. आणि त्यांनी हेही म्हटलंय की अहंकार मनुष्य को मनुष्य नहीं रहने देता, अतः अहंकार कभी नहीं करना चाहिए. विनम्रपणे जेव्हा आपण सेवा करू तेव्हाच आपण ईश्वराजवळ जाऊ किंवा ईश्वराला तेच आवडतं, अशा प्रकारचा उपदेश या संत गुरु नानक यांनी केलेला आहे. शीख धर्माचे संस्थापक म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि शीख धर्माचे पहिले गुरु म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्यानंतर असे एकूण 10 गुरु शीख धर्मामध्ये झालेले आहेत. शीख धर्माचे हे 10 गुरु जे आहेत त्यांची नावं किंवा त्यांची यादी या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. सगळ्यात पहिले गुरु नानक देवजांनी या शीख धर्माची स्थापना केली. आणि त्यांची या सगळ्यांचीच तुम्हाला या ठिकाणी जन्मतिथी तसंच गुरु बनने की तिथी म्हणजे त्यांची एक गुरु दी गद्दी असा एक त्यांचं जे गुरु बनण्यासाठी ते त्या ठिकाणी त्याचे वारस म्हणून मानले जातात. तर गुरु बनणे की त्यांची तिथी आणि निर्वाण तिथी म्हणजे ज्यावेळेस त्यांनी देह ठेवला ती तिथी म्हणजे ती तारीख हेही या यादीत आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्याच्यानंतरच्या कोष्टकामध्ये आपल्याला त्यांचं आयुर्मर्यादा ह्या सगळ्यांची त्यांनी किती आयुष्य त्यांचे होते तेही दाखवलेलं आहे. तर बघा, आपण क्रमाने एक एक गुरूंचं नाव घेऊया या ठिकाणी. सगळ्यात प्रथम ज्यांनी शीख धर्माची स्थापना केली ते गुरु नानक देव. त्यांचा जन्म 15 एप्रिल 1469 या ठिकाणी या दिवशी
आताचं पाकिस्तानातील लाहोर या ठिकाणी, लाहोरमधील तळवंडी या ठिकाणी झालेला होता. तर त्यांच्यानंतर गादीवर आलेले गुरु अंगद देव, ज्यांचा जन्म 31 मार्च 1504, आणि ते जेव्हा गुरु म्हणून त्यांनी गुरुगादी सांभाळली, तो दिवस होता 7 सप्टेंबर 1539. तर तिसरे गुरु आहेत गुरु अमरदास, ज्यांचा जन्म 5 मे 1479 या दिवशी झाला, आणि त्यांना गुरु दीक्षा किंवा गुरुगद्दीवरती जे त्यांची नेमणूक झाली, तो दिवस होता 26 मार्च 1552. त्यानंतर चौथे गुरु होते त्यांचे गुरु रामदास, यांचा जन्म 24 सप्टेंबर 1534 या दिवशी झाला. तर त्यांची ज्या दिवशी त्यांना गुरु म्हणून घोषित करण्यात आलं ते म्हणजे 1 सप्टेंबर 1574. पाचवे गुरु गुरु अर्जुन देव, यांचा जन्म 15 एप्रिल 1563, आणि त्यांनी गुरुगादी सांभाळली 1 सप्टेंबर 1581. तसंच गुरु हरगोविंद सिंग हे 19 जून 1595, आणि गुरुगादीवरती त्यांची नेमणूक झाली, तो दिवस होता 25 मे 1606. त्याच्यानंतर सातवे गुरु आपण बघूया, ते म्हणजे गुरु हरराय. यांचा जन्म झालेला 16 जानेवारी 1630, आणि त्यांनी गुरुगादीचा वारसा चालवला 3 मार्च 1644 पासून. तर आठवे गुरु आहेत गुरु हरकिशन सिंग, आणि त्यांचा जन्म झाला होता 7 जुलै 1656, आणि गुरुदी गद्दी म्हणतात त्यांना पंजाबी भाषेमध्ये. तर ह्या गुरुगादीचा सांभाळ करण्यासाठी त्यांची जी नेमणूक करण्यात आली ती 6 ऑक्टोबर 1681 या दिवशी. आणि नववे गुरु तेग बहादूर सिंग, ज्यांचा जन्म 1 एप्रिल 1621 या दिवशी झाला. तर त्यांनी गादी सांभाळण्यासाठी सुरुवात केली 25 मार्च 1665. आणि सगळ्यात शेवटचे गुरु म्हणजे गुरु गोविंद सिंग. या गुरु गोविंद सिंगांचा जन्म 22 डिसेंबर 1666 या दिवशी झाला, आणि त्यांनी गादी सांभाळली 11 नोव्हेंबर 1675. तर या सगळ्या शिखांचे हे सगळे 10 गुरु आपण पाहिले, या सगळ्या गुरूंना गुरु नानकांनी जी शिकवण दिली त्याच्यानुसारच या सर्व गुरूंनी आपलं कार्य केलेलं आहे. आणि गुरु नानक आणि ह्या सर्व 10 शीख गुरूंची श्रद्धा जी होती ती मानवतावादावर होती. जात धर्म याच्या पलीकडे जाऊन सर्व माणसांनी एकत्र यावं अशी या सर्वांनीच इच्छा प्रदर्शित केलेली होती. जग बनवणारा ईश्वर जर एकच आहे तर आपण त्याच्यात का फरक करतो, असा प्रश्न ते लोकांना विचारत असत. आणि त्यांनी एकता, श्रद्धा आणि प्रेमाचे तत्वज्ञान मांडले. धर्म हे दर्शन आहे, दिखावा नाही, असा एक मतप्रवाह त्यांनी लोकांच्या समोर मांडला होता त्या काळामध्ये. आणि त्यांनी नेहमीच शुद्ध आचरणावर भर दिला. शिखांचे गुरु नानक यांनी शुद्ध आचरणावर नेहमी भर दिला, आणि त्यांच्या या उपदेशाने अनेक लोक प्रभावित झाले. जगभरातून लोक त्यांचं शिष्यत्व पत्करू लागले, आणि या सर्व अनुयायांना ते शिष्य म्हणत असत. हे शिष्य या शब्दाचा अर्थच शीख असा आहे, आणि त्यातूनच हा शीख पंथ उदयास आला असं आपण म्हणू शकतो. तर या ठिकाणी दिवसेंदिवस आपण बघितलं की गुरु नानकांच्या शिष्यांची संख्या वाढत होती, आणि गुरु नानकांच्या नंतर 9 गुरु झाले, म्हणजे एकूण शिखांचे 10 गुरु, आणि शेवटचे आणि 10वे गुरु म्हणजेच गुरु गोविंद सिंग. आणि गुरु गोविंद सिंगांच्या नंतर मात्र त्यांची ही जी गुरु परंपरा आहे ती खंडित झाली किंवा ती संपुष्टात आली. तेव्हा जे शीख धर्माचे सगळे अनुयायी आहेत किंवा शीख धर्मीय आहेत, हे सर्व गुरु ग्रंथ साहेब म्हणजे शिखांचा पवित्र असा धर्मग्रंथ, बघा या ठिकाणी आपल्याला दिसतोय तो गुरु ग्रंथ साहिब, यालाच त्यांनी सर्वांनी गुरु मानलं. आणि त्याच्यात जे काही सांगितलेलं आहे धर्माचं ज्ञान, त्यानुसार सर्वजण
शीख धर्मीय हे त्यानुसार त्यांनी आपलं आचरण करण्यास सुरुवात केली. हा जो गुरु ग्रंथ साहिब हा जो ग्रंथ आहे हा गुरुमुखी या भाषेत आहे, ज्याला आपण पंजाबी असं म्हणतो. आणि आपण जर कुठल्या गुरुद्वारामध्ये गेलो, गुरुद्वारा म्हणजे शीख धर्मीयांचं प्रार्थनास्थळ, त्या गुरुद्वारामध्ये आपल्याला याची मूळ प्रत पाहायला मिळते. आणि हे गुरु ग्रंथ साहिब हा जसा आपल्या हिंदू धर्माचा आपण पवित्र धर्मग्रंथ भगवद्गीतेला मानतो, जसं मुस्लिम धर्मीयांचा पवित्र धर्मग्रंथ कुराण आहे, तसंच शीख धर्मीयांचा पवित्र धर्मग्रंथ म्हणजेच गुरु ग्रंथ साहिब. या ठिकाणी आपल्याला त्याचं दर्शन होतं. आणि या ठिकाणी हे जसं 10 गुरु झाल्यानंतर त्यांनी या गुरु ग्रंथ साहेबालाच आपलं गुरु मानलेलं आहे आणि सगळेजण त्यानुसार त्यातील सांगितलेले जे काही नियम आहेत त्यानुसार वागतात. आणि तुम्हाला माहीत आहे या गुरु ग्रंथ साहिबामध्ये फक्त शीख धर्मीयांच्याच रचना आहेत असं नाही, तर गुरु नानकांबरोबरच तिथे त्या ग्रंथामध्ये आपल्याला आणखी काही संतांच्या रचना पाहायला मिळतात. जसं संत कबीर यांचे दोहे तुम्ही कालच्या पाठात पाहिले, तर संत कबीरांनी सांगितलेली या रचना किंवा त्यांनी केलेले दोहे, त्यांनी केलेली कवनं ही सुद्धा याच्यात अंतर्भूत करण्यात आलेली आहेत. याशिवाय आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत नामदेव यांची कवनं किंवा यांचे अभंग आणि त्यांच्या रचना यांचा सुद्धा अंतर्भाव आपल्याला या गुरु ग्रंथ साहिबामध्ये पाहायला मिळतो. तर 10वे गुरु गोविंद सिंग यांच्यानंतर शीखांच्या गुरु परंपरेची परंपरा जरी संपुष्टात आली असली किंवा ती खंडित झाली असली, तरीही ह्या 10ही गुरूंचं महत्व मात्र लोकातीत आहे किंवा कालातीत आहे. आणि त्यांनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे एकेश्वरवाद म्हणजे ईश्वर हा एकच आहे आणि सर्व माणसांना जन्म देणारा ईश्वर एकच आहे, हा जो एकेश्वरवाद त्यांनी सांगितला त्यानुसार सर्व शीख बांधव हे आपलं शुद्ध आचरण करत असतात. याच्यानंतर आपल्याला जो तिसरा पंथ आपल्या भागात बघायचा आहे तो म्हणजे सुफी पंथ. आता सुफी पंथ जो आहे हा इस्लाम धर्म परंपरेचा किंवा इस्लाम धर्माच्या चौकटीत असणारा संप्रदाय आहे. या ठिकाणी आपल्याला दिसतं की सुफी पंथामध्ये सुद्धा भक्ती आंदोलन, जे आपण भक्ती चळवळ म्हणतो, आपल्या महाराष्ट्रात जी महाराष्ट्रात म्हणजे भारतातच सगळ्या भागांमध्ये जी भक्ती चळवळ उदयास आली आणि संपूर्ण भारतभर जिचा प्रसार झाला, ती भक्ती चळवळ किंवा सुफी संतांनी सांगितलेलं भक्ती आंदोलन हे एकच आहे, हे या ठिकाणी आपल्याला दिसतं. तर आता बघा की आपण भक्ती चळवळ बघितली, त्याच्यामध्ये वैदिक धर्म किंवा वेगवेगळ्या धर्माचे हिंदू धर्मात जन्माला आलेले हे काही आपण संत सुरुवातीलाच पाहिले, त्याच्यानंतर शीख धर्म, आणि आता आपण जो सुफी पंथ बघतोय हा इस्लाम धर्माचा. म्हणजे कोणत्याही एका धर्माचं या ठिकाणी प्राबल्य आपल्याला दिसत नाही, तर सर्व धर्मांमध्ये समन्वय साधण्याचं काम या सर्व संप्रदायातील चळवळींनी किंवा सर्व संप्रदायांनी केलेलं आहे. आणि ईश्वर भक्ती, ईश्वर प्रेम, माणुसकी, करुणा, भूतदया म्हणजे प्राणीमात्रांवर दया करणे, ह्या 4 मूल्यांवर आधारित असा हा भारतीय समाज. तर यामध्ये सुफी संतांचं सुद्धा किंवा सुफी पंथाचं आणि त्यातील त्यांच्या संतांचं महत्व सुद्धा खूप आहे किंवा त्यांनी अतिशय मोलाची कामगिरी केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की इस्लाम धर्माचे जे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर, तर त्या पैगंबरांच्या पासूनच सुफी पंथाचा उदय झालेला आहे किंवा तिथूनच त्यांची निर्मिती झाली आहे. आणि मोहम्मद पैगंबरांना प्रेषित म्हणून परमेश्वराचा साक्षात्कार झाला आणि असा साक्षात्कार त्यांना एकदा नाही अनेकदा झालेला आहे.
तर पहिला जेव्हा साक्षात्कार त्यांना झाला त्याच्यातून निर्माण झालं ते म्हणजे इस्लाम धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कुराण. आणि दुसऱ्या वेळेस त्यांना जो साक्षात्कार झाला ईश्वराचे प्रेषित म्हणून, त्यावेळेस जे काही ज्ञान त्यांना प्राप्त झालं ती होती गूढ विद्या. आणि ह्या गूढ विद्येलाच सुफी विचार प्रणाली असं म्हटलं जातं. या सुफी संतांनी सुद्धा समाजातील वर्ग धर्म असा कुठलाही भेद न करता नैतिक प्रगतीसाठी सगळ्यांनी एकत्र येऊन एकमेकांवर प्रेम करून ईश्वर हा प्रेममय आहे हे सांगितलं. आणि एकमेकांवर प्रेम करून सर्व माणसांनी आपला विकास साधावा अशा प्रकारची शिकवण सुफी पंथांनी त्या काळात दिलेली आहे. आणि हा सुफी पंथ भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढला. जरी इस्लाम धर्मीय असले तरीही त्या सुफी पंथाची बीज ही कुराणात असली तरी प्रेम आणि भक्ती या मार्गाने माणूस परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो हे तत्व या सुफी पंथांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती हे एक मोठे सुफी संत आपल्या देशात होऊन गेले. तुम्हाला माहितीये का अजमेर या ठिकाणी जो दर्गा आहे ना तो या सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांनी स्थापन केलेला असा हा दर्गा. आणि आपल्याला माहितीये की दर्ग्यामध्ये ना सर्व जाती धर्माच्या लोकांना जाता येतं. तिथे कुठलंही बंधन नाहीये की फक्त इस्लाम धर्मीय येतील किंवा हिंदू धर्मीय येतील असं नाही. तर दर्ग्यामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी दिसतं की सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी येतात. जर आपल्या काही समस्या असतील, कारण सांसारिक जीवनामध्ये माणसाला अनेक समस्यांनी माणूस ग्रस्त होत असतो. आणि अशा वेळेस या ठिकाणी जसं आपण मगाशी बघितलं की मोहम्मद पैगंबरांना जो दुसरा साक्षात्कार झाला त्याच्यातून गूढ विद्या जी निर्माण झाली तिला सुफी विद्या किंवा सुफी पंथ असं म्हटलं गेलं किंवा सुफी प्रणाली आहे ती. आणि त्यातूनच त्यांनी लोकांचे जे काही प्रश्न, लोक जे आपले सांसारिक प्रश्न घेऊन येत असत त्यांच्या त्या प्रश्नातून त्यांच्या त्या समस्यांपासून त्यांना त्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न असा दर्ग्यामध्ये होत असतो. मला असं वाटतं की दर्ग्यामध्ये जेव्हा आपण जातो तिथे असं काहीतरी पवित्र पाणी किंवा तीर्थ म्हणून लोकांना दिलं जातं आणि लोकांची त्याच्यावर श्रद्धा असल्यामुळे लोक त्या ठिकाणी जात असतात. आणि खरोखर कुठलीही अंधश्रद्धा न बाळगता या सुफी संतांनी लोकांना श्रद्धेकडे वळवलेलं आहे. आणि ईश्वरावरती श्रद्धा ठेवा, प्रेम आणि भक्ती या मार्गानेच माणूस ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो हे तत्व त्यांनी लोकांना पटवून दिलं. आणि यांच्याबरोबरच आणखीन एक सुफी संत जे थोर संत भारतात होऊन गेले त्यांचं नाव हजरत निजामुद्दीन अवलिया. निजामुद्दीन हे जे शहर आहे भारतातलं दिल्ली जवळचं त्या ठिकाणी या हजरत निजामुद्दीन यांचा दर्गा आहे. तिथे सुद्धा लोक भक्तिभावाने सर्व धर्माचे लोक जात असतात. आणि या सुफी संतांनी अशा प्रकारे भारतीय समाजात किंवा भारतीय संस्कृतीला एक मोठं योगदान दिलेलं आहे भक्ती चळवळीचं. आणि सुफी संतांच्या उपदेशामुळे भारतातील हिंदू मुस्लिम ऐक्य अबाधित राहण्यास मदत झालेली आहे. कारण भारतीय समाजात धार्मिक समन्वय साधण्याच्या दृष्टीने मोलाचा हातभार या सुफी संतांनी लावलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि हिंदू मुस्लिम समाजातलं जे ऐक्य आजही आपल्याला दिसतं ह्याला या सुफी संतांचा मोठा हातभार लागलेला आहे. त्यांचं मोठं योगदान या ठिकाणी आहे. आणि परमेश्वर भक्तीसाठी गायलं जाणारं सुफी संगीत हे सुद्धा भारतीय संगीतामध्ये समावेशित करण्यात आलेलं आहे किंवा त्याची भारतीय संगीतामध्ये मोठं महत्व आपण बघतो. कव्वाली ऐकली आहे का रे तुम्ही कधी? हो ऐकली ना? कव्वाली हो ऐकली.
ऐकली आहे. ऐकलेली कव्वाली. बघा तुम्ही ही कव्वाली ऐकली असेल. अ, अ, समादम मस्त कलंदर आणि पहिला नंबर ऐकलंय का? हा? ऐकली मॅडम. हा. मॅडम ऐकली. ही कव्वाली आहे की नाही हे सुफी संगीताचा एक प्रकार आहे आणि या कव्वालीद्वारे सुद्धा सुफी सुफी संप्रदायातील शिष्य हे ईश्वराची आराधना करत असतात. ईश्वराशी संवाद करत असतात. ते ईश्वरावरचं प्रेम ते व्यक्त करतात या कव्वालीमधून. तर अशा प्रकारे हे सुफी संगीत म्हणजेच संगीताचा उत्कृष्ट असा आविष्कार आहे आणि भारतीय संगीतामध्ये सुद्धा सुफी संगीताने खूप मोठी अशी भर घातलेली आहे, मोलाची भर घातलेली आहे या ठिकाणी. तर मला आता सांगा बरं, तुम्ही सुफी संतांचं जे 2 नावं मी तुम्हाला, असे अनेक संत आहेत पण आता मी फक्त 2 नावं तुम्हाला सांगितली. त्यांचं नाव कोण सांगू शकेल? सांगता येईल का की पुन्हा सांगू? सुफी संप्रदायातील महत्वाचे संत जे 2, ज्यांच्या नावाचे दर्गा आपल्या भारतामध्ये, पहिला आहे अजमेर या ठिकाणी आणि दुसरा निजामुद्दीन हे जे शहर आहे दिल्ली जवळचं, त्या ठिकाणी आपण जो हजरत निजामुद्दीन दर्गा म्हणून ओळखला जातो तो त्या सुफी संतांच्या नावानेच ओळखला जातो. ते संत होते सुफी हजरत निजामुद्दीन अवलिया. आणि जो अजमेरचा दर्गा मी तुम्हाला सांगितलं तो म्हणजे ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा या ठिकाणी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये दिसेल. तर या ठिकाणी बघा, मुस्लिम बांधव या ठिकाणी आपल्याला नमाज अदा करताना किंवा नमाज पढताना दिसत आहेत आणि समोर त्यांच्या एक दर्ग्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय. तर हे या ठिकाणी हे सुफी संप्रदायाचे लोक किंवा सुफी संत या ठिकाणी ईश्वराला आळवताना, ईश्वराची प्रेममय अशी भक्ती करताना आपल्याला दिसत आहेत. आणि ईश्वर हा प्रेममय आहे आणि ईश्वर एकच आहे. वेगवेगळ्या धर्माचा ईश्वर आपण जरी वेगळं वेगळं म्हणत असलो तरी प्रत्यक्षामध्ये ईश्वर एकच आहे, हे या सुफी संतांनी सुद्धा आपल्याला त्यांच्या तत्वज्ञानातून सांगितलेलं आहे. अशा या सर्वच संतांनी आपल्याला ईश्वर भक्तीचा जो मार्ग सर्वसामान्य लोकांना सांगितलेला आहे किंवा आचरण्यास सांगितला आहे तो अतिशय सोपा आहे. हा अतिशय सोपा का आहे, का झाला आहे हा सोपा? तर त्याचं कारण आहे त्याच्यामध्ये कोणताही भेदभाव नव्हता. शिवाय या भक्ती चळवळीमध्ये सर्व स्त्री पुरुषांना, सर्व जाती जमातीच्या, सर्व धर्माच्या लोकांना प्रवेश होता. सर्वजण त्यामध्ये सहभागी होऊ शकत होते आणि यांनी दिलेली शिकवण जी होती ती सर्वांनी एकत्र यावं, सर्वांनी समतेने वागावं, कुठलाही जातीभेद, धर्मभेद, पंथभेद असा करू नये या दृष्टीने या सर्वच संतांनी आपल्याला या ठिकाणी उपदेश केलेला आहे. आणि या संतांनी आणखी एक महत्वाचं कार्य असं केलं की त्यांनी त्यांचे जे विचार किंवा त्यांचे जे उपदेश होते हे सगळे लोकभाषेतून मांडले. बघा त्या काळामध्ये मग मी म्हटलं की चक्रधर स्वामींनी वैदिक परंपरेला नाकारलं, कारण वैदिक परंपरेचं जे सर्व ज्ञान होतं ना ते संस्कृत भाषेत होतं आणि ही संस्कृत भाषा सर्वसामान्य लोकांना बिलकुल कळत नव्हती, अजिबातच त्याचं ज्ञान नव्हतं. कारण संस्कृत भाषा ही त्यांची रोजच्या व्यवहारातली भाषा नव्हती. तर संस्कृत भाषा ही धर्माचं पठण करणारे किंवा धर्माचं ज्ञान मिळवणाऱ्या एका समाजासाठीच तिचा वापर होत होता. मात्र सर्वसामान्य लोकांची व्यवहाराची भाषा ही वेगळी होती. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक प्रांतामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळी भाषा ही आपल्याकडे असते आणि भाषेची ही विविधता सुद्धा आपल्याला एकत्र ठेवण्यासाठी कारणीभूत ठरलेली आहे. तर संस्कृत भाषा ही संपूर्ण भारतभर एकच होती, मात्र संस्कृत भाषेत असलेलं धर्माचं ज्ञान हे सर्वसामान्य व्यक्तीला कळत नव्हतं आणि त्यामुळे तो एक अज्ञान असं त्या ठिकाणी आपल्याला दिसत होतं आणि त्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन
काही कर्मठ किंवा सनातनी अशा लोकांनी मध्ययुगीन काळामध्ये आणि त्याच्या आधीच्या काळामध्ये ह्या अज्ञानाचा फायदा घेऊन अंधश्रद्धा, कर्मकांड, ब्रह्मज्ञान या सगळ्या आणि बुवाबाजी अशा सगळ्या गोष्टींना महत्व आलं होतं. मात्र हे जे आपण संत या ठिकाणी भक्ती चळवळीतून बघितले, शीख संप्रदाय, सुफी संप्रदाय या ठिकाणी जे आपण हे संत पाहिले, महानुभव पंथ याच्यातून जे ज्ञान दिलेलं आहे लोकांना, त्यांनी ते सर्वसामान्य लोकांच्या भाषेतून, लोकभाषेतून दिलेलं आहे आणि त्यामुळे हे ज्ञान सर्वांना समजण्यास सोपं गेलं आणि म्हणून ती भाषा ही आपली जवळची वाटली त्यांना. तसंच हे संत आणि त्या संतांनी केलेला उपदेश हे सर्वसामान्य जनतेला आपल्या जवळचं वाटलं आणि त्यांची शिकवण त्यामुळे त्यांना आचरणात आणण्यास सोपी झाली. आणि याचा परिणाम असा झाला की आपण जर बघितलं की आपल्या देशात अनेक बाबतीत विविधता आहे. म्हणजे एकच भाषा नाही, एक धर्म नाही, वेगवेगळे धर्म आहेत, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आहेत. अगदी आपल्या मुंबईत जरी आपण विचार केला ना, तर आपल्या शेजारी पाजारी सुद्धा आपण बघतो की कोणी कन्नड भाषा बोलतंय, कोणी गुजराती भाषा बोलतायत, कोणी राजस्थानी भाषा बोलतायत, कोणी हिंदी भाषिक आहेत. पण तरीही आपण या मुंबईमध्ये सगळेजण फार छान पद्धतीने वेगवेगळ्या भाषा बोलूनही एकमेकांशी संवाद साधू शकतो. संवादच नाही, सुसंवाद साधतो आपण. आणि असं असताना अख्ख्या भारताचा जर विचार केला तर मात्र आपल्याला लक्षात येईल की भारतामध्ये तर अनेक धर्म, म्हणजे जगातला एकही धर्म असा नसेल की जो भारतात नाहीये. जगातले सगळे धर्म इथे अतिशय गुण्या गोविंदाने नांदत आहेत. तर ह्याचं कारण हेच आहे की आपल्याकडे जे भक्ती चळवळीतून किंवा या वेगवेगळ्या भक्ती संप्रदायाने ज्ञान आणि उपदेश लोकांना केलेला आहे. मग तिथे तो इस्लाम धर्मीय असू दे, शीख धर्मीय असू दे, बौद्ध धर्मीय, अगदी प्राचीन काळी म्हणजे जे बिफोर ख्राइस्ट किंवा आपण ज्याला इसवी सनापूर्वी आपल्याकडे झालेले बौद्ध धर्मीय, जैन धर्म यांचं तत्वज्ञान, ही सगळं तत्वज्ञान जे होतं ते लोकांच्या लोकभाषेमध्ये असल्यामुळे लोकांना समजण्यास सोपं गेलं आणि लोकांचं त्यामुळे जगणं सुद्धा सुकर झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी सगळे गुण्या गोविंदाने नांदत आहेत. तर मी या ठिकाणी आपण बघू की आपल्या भारतीय संस्कृतीवर, भारतीय समाजावरती प्राचीन काळापासून अनेक आक्रमणे झाली, अनेक जुलमी राजवटी सुद्धा इथे येऊन गेल्या. पण तरी सुद्धा या भक्तीच्या मार्गामुळे किंवा भक्ती चळवळीच्या आणि धार्मिक समन्वय त्याच्यातून जो साधला गेला आहे, त्याच्यामुळे आजही आपला भारतीय समाज, आपली भारतीय संस्कृती ही घट्ट अशी पाय रोवून जगामध्ये उभी आहे. फक्त भारतातच नाही तर भारतीय संस्कृतीचे गुणगान हे जगामध्ये केले जाते. समजलं का बाळांनो तुम्हाला की आपली भारतीय संस्कृती किती महान आहे आणि त्याच्यामध्ये ज्या भक्त संप्रदायाने केलेलं कार्य हे या धार्मिक समन्वय या धड्यातून आपण या ठिकाणी पाहिलं. तर या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा एकदा सर्व संतांची थोडक्यात माहिती सांगणार आहे आणि मग त्यानंतर तुम्ही मला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तुम्ही भक्ती चळवळीमध्ये ज्या संतांची माहिती घेतली आधी कालच्या पाठामध्ये, ते होते संत कबीर, संत रामानुज, संत रामानंद, संत तुलसीदास, संत मीराबाई, संत नरसी मेहता, संत सूरदास, संत बसवेश्वर. आणि हे सर्व संत हे वेगवेगळ्या भागातून, भारताच्या वेगवेगळ्या भागातून होते. म्हणजे अगदी उत्तरेपासून दक्षिणेकडे तर पूर्वेपासून पश्चिमेकडे असा संपूर्ण भारतभर या भक्ती चळवळीचा प्रसार झाला होता. आणि त्याच्यातूनच वेगवेगळ्या धर्मामध्ये समन्वय साधला गेला. समन्वय याचा अर्थ सगळ्यांनी एकमेकांचा आदर करणं किंवा सर्व धर्मांच्या मताचा आदर प्रत्येकाने केला पाहिजे. आणि तो समन्वय आपल्याला कशातून दिसतो तर या सर्वच संतांनी 4 मूल्य महत्वाची सांगितली. ती म्हणजे ईश्वर प्रेम, माणुसकी, करुणा आणि भूतदया. त्यानंतर आज आपण जे बघितलं ते म्हणजे महानुभाव पंथाचे संस्थापक आणि प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी आणि त्यांचे काही अनुयायी
यांच्याबद्दलची आपण माहिती घेतली. तर चक्रधर स्वामींचे गुरु जे होते, ज्यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली, ज्यांचं जन्मस्थान आजच्या महाराष्ट्रातील विदर्भातील रुद्धिपूर हे होतं, ते त्यांचे गुरु म्हणजे गुरु गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरु. तसेच चक्रधर स्वामींचे शिष्यही त्याच्यामध्ये स्त्री पुरुष सगळेच होते, सर्व जाती जमातीचे लोक होते. माईंभट, केशोबास, आद्य कवयित्री, मराठीतली आद्य कवयित्री महदंबा, आणि या सगळ्यांनी चक्रधर स्वामींनी सांगितलेल्या उपदेशांचं संपादन करून काही ग्रंथ लिहिले. त्यांची नावं आपण बघितली. आणि मराठी भाषेला त्यांनी प्राधान्य दिल्यामुळे मराठी भाषेचा विकास या ठिकाणी त्या काळातूनच म्हणजे 12व्या-13व्या शतकातच इथे झालेला आहे. आणि त्यामुळे मराठी साहित्यातील जी विपुल अशी ग्रंथसंपदा आहे ते चक्रधर स्वामींनी दिलेले योगदान आहे. त्याच्यानंतर आपण शीख धर्मीयांचं ची माहिती बघितली. शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु गुरु नानक आणि त्यांचे जे शिष्य, त्यांच्यानंतर झालेले आणखी 9 गुरु, त्यांची माहिती बघितली. त्यांची नावं लक्षात ठेवायला थोडी कठीण आहेत, पण ती यादी जर तुम्ही लिहून काढली तर तुम्हाला ते लक्षात राहील. आणि हे लक्षात ठेवण्यासाठी मी का सांगते, तर आता तुम्ही 7वीत आहात, पण पुढे पुढे तुमच्या इयत्ता वाढत जाणार आहेत. आणि त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही पदवी घेणार, पदवीच्या पुढेही शिक्षण घेणार आणि काही वेळा तुम्ही स्पर्धात्मक परीक्षांना बसणार आहात, अशा वेळेस तुम्हाला या सगळ्या माहितीचा उपयोग होणार आहे. आणि म्हणून आता जरी आपण प्राथमिक माहिती बघितली तरी याच्यातील अधिकाधिक माहिती मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आपल्याकडे इंटरनेट आहे आणि गुगल तर आहेच आपल्या सगळ्यांचा गुरु. तर आता या ठिकाणी काही प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं आपण बघूया. चालेल? घेऊया का? हो घ्या मॅडम. मग विचारू का मी प्रश्न तुम्हाला? हो. विचारा मॅडम. तर येत असेल त्यांनी कृपया हात वर करावा. सरांनी तुम्हाला, मॅडमनी मगाशी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे तुम्ही हात वर करून उत्तर देऊ शकता. तर आपला पहिला प्रश्न आहे, महानुभाव पंथाचे संस्थापक कोण होते? ज्या महानुभाव पंथाची आपण माहिती पाहिली त्या पंथाचे संस्थापक कोण होते? सांगा बघू. चक्रधर स्वामी. शाबाश, अगदी बरोबर. चक्रधर स्वामी हे महानुभाव पंथाचे संस्थापक होते. तर चक्रधर स्वामींचे गुरु कोण होते? येते का उत्तर? गुरु नानक. नाही, चक्रधर स्वामींचे गुरु होते गुरु गोविंद प्रभू. ठीक आहे, हरकत नाही, चांगला प्रयत्न केलास बाळा तू. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, शीख धर्माचे संस्थापक किंवा ज्यांना पहिले गुरु शीख धर्माचे आपण मानतो त्यांचं नाव काय? कोण सांगते? हा, सांग शिवानी बाळा. श्रावणी सांग बरं. श्रावणी उत्तर देतेस का? हात वर गेलायस ना श्रावणी? हा, मग सांग ना. शीख धर्माचे संस्थापक कोण होते? गुरु नानक. गुरु नानक देव किंवा गुरु नानक देव असंही त्यांना म्हटलं जातं. गुरु नानक देव. शिखांचे शेवटचे आणि 10वे गुरु यांचं नाव कोण सांगेन? मॅडम मी सांगू? सांग ना. शाबाश, सांग. गुरु नानक. शीख धर्माचे 10वे गुरु आपण शीख धर्माचे गुरु गोविंद सिंग हे शीख धर्माचे 10वे गुरु होते. शाबाश, फार छान उत्तरं तुम्ही दिलीत. असाच अभ्यास आपल्याला पुढेही करायचा आहे. पुढच्या पाठामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील संतांची माहिती घ्यायची आहे, ज्या संतांच्या कामगिरीमुळे शिवरायांना त्यांच्या स्वराज्य स्थापनेमध्ये सुद्धा त्याची मदत झाली आणि शिवरायांच्या स्वराज्याच्या चळवळीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत, जेव्हा आपण शिवाजी राजांचा इतिहास अभ्यासणार आहोत पुढच्या पाठापासून. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.